स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. पुणे जिल्ह्यातील मंचरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. एका आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या घटनेत एका 6 वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. मंचरमधील मोरडेवाडी परिसरात राहणाऱ्या बानखिले कुटुंबावर आज काळाने घाला घातला. आशिष लक्ष्मण बानखिले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी हर्षदा बानखिले हिने मालमत्तेच्या वादातून हे भयानक कृत्य केले आहे. आज सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास हर्षदा हिने प्रथम आपली 13 वर्षाची मुलगी परिज्ञा हिचा वायरने गळा आवळून तिला बेदम मारहाण केली. मुलगी मृत पावली आहे असे समजून तिने घराला कुलूप लावले आणि आपल्या 6 वर्षाच्या मुलाला निहांतला घेऊन तपनेश्वर मंदिर परिसरातील विहिरीकडे धाव घेतली. क्रूरतेचा कळस म्हणजे निहांतला संपवण्याच्या उद्देशाने तिने त्याला घेऊन थेट विहिरीत उडी मारली. या दुर्दैवी घटनेत चिमुरड्याचा निहांतचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगी परिज्ञा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मंचर पोलिसांनी या प्रकरणी हर्षदा बानखिले विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109 आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव हे करत आहेत. मालमत्तेचा वाद इतक्या थराला जाऊ शकतो की एका आईने आपल्याच मुलाचा जीव घेतला. या घटनेने संपूर्ण आंबेगाव तालुका सुन्न झाला आहे.